तर देशासर्वात चर्चेत असलेला बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं नाव जाहीर झालंय। त्यामुळे बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत एकमेकांना पेढे भरवत बारामती शहरामध्ये जल्लोष साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी दीपक कापरे यांनी। आपल्यासोबत बारामतीमधील पदाधिकारी आहेत। सर्वप्रथम तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर, नाना काय सांगाल, आज काय भावना आहे? सुनेत्रा वहिनी पवार यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या प्रकारची उमेदवारी ही अनपेक्षित होती, अशातला भाग नाही। तर आदरणीय वहिनी ह्या मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आमची 100% खात्री होती। बारामती सर्वीकडे आनंदाचं वातावरण आहे। आज विजय शिवतारे यांनी देखील काही दिवसांपूर्वी तगडं आव्हान उभं केलं होतं, पण आज त्यांनी माघार घेऊन सुनेत्रा पवार यांचं काम करणार असं जाहीरात सांगितलेलं आहे। एका बाजूला हर्षवर्धन पाटलांनी देखील राष्ट्रवादी महायुतीतून काम करणार सांगितलेलं आहे। कसं पाहतात? महायुतीचे उमेदवार म्हणून सर्वांनुमते सर्व नेत्यांनी सुनेत्रा वहिनींचं नाव जाहीर केल्यामुळे महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। सर्वजण अगदी आदरणीय नेते हर्षवर्धनजी पाटील असतील, विजयजी शिवतारे असतील, सर्वजण मोठ्या ताकदीने काम करतील व सुनेत्रा वहिनींना 3 लाखाच्या फरकाच्या लीडने निवडून आणतील। महायुतीतील सर्वच नेते ताकदीने काम करतील आणि मोठ्या ताकदीने काम करून सुनेत्रा वहिनींना निवडून आणतील असे देखील कार्यकर्ते सांगितलं। प्रमुख कोणते मुद्दे असे आहेत की आपण मतदारांसमोर जाणार आहात, गावागावात जाणार, असे कोणते मुद्दे आहेत? प्रमुख मुद्दे खरं तर आदरणीय दादांनी केलेला विकास, दादांची असणारी पकड आणि खऱ्या अर्थाने तळागाळातल्या कार्यकर्त्याला दादांनी दिलेली साथ ही निश्चितपणाने बारामतीकर कधी विसरणार नाहीत। कॅमेरा पर्सन अथर्व शिरवळकर सह दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।